दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी साताऱ्यातील महावितरण कंपनीच्या अभियंत्याला लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर असून त्यांची जेके इलेक्ट्रिकल नावाची फर्म आहे। त्यामार्फत ते इलेक्ट्रिक पोल आणि विद्युत कनेक्शन बसवून देण्याची कामे घेत असतात। त्याप्रमाणे त्यांनी घेतलेल्या 3 कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे आणि नव्याने जमा केलेल्या 2 कामांची मंजुरी देण्याकरिता आरोपी लोकसेवक मदन रामदास कडाळे वय वर्ष 46 वर्षे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग कोरेगाव वर्ग 2, सध्या राहणार यादव कॉलनी तामजाई नगर सातारा, मूळ राहणार मुक्काम पोस्ट कुरादवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी 11,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी यांनी 10,000 रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे। संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, सहाय्यक फौजदार संजय सावंत, पोलीस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कंचे, तुषार भोसले, निलेश येवले, चालक पोलीस हवालदार मारुती आडागळे यांनी केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।